हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 3. अश्रद्य धानाः पुरुषा धर्मसास्य परन्तप अप्राप्य मानं निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि. परंतपा, या धर्मावर श्रद्धा नसणारे लोक मला प्राप्त न होता मृत्यूरूपी संसारात जन्ममरणाचे फेरे घेत राहतात. लहान मूल आपल्या आईजवळ असते. ते तिच्या कडेवर बसते. तिच्या कुशीत निवांत गाढ झोपते. परंतु इतरे जनांनी त्याला घ्यायचा प्रयत्न केला तर ते रडू लागते. त्याला इतरे जनांकडे जायला असुरक्षित वाटते. याचे कारण विश्वास, श्रद्धा हे आहे. वास्तविक लहान मुलाला जाण आलेली नसते. त्याला या जगाचे काहीही ज्ञान झालेले नसते. कसली समजही आलेली नसते. तरीही त्याला श्रद्धा, विश्वास कोणावर ठेवायचा हे उपजत समजते. यासाठी व्यवहाराची समज असायची आवश्यकता नसते. खरे पाहता व्यवहाराची समज आल्यावर कोणावरही विश्वास किंवा श्रद्धा असू शकत नाही. कारण मनाची निरागसता नष्ट होते. हा मला फसवणार तर नाही ना, अशीच भावना होते. याचा अर्थ श्रद्धा, विश्वास याचा बुद्धीशी संबंध नसून हृदयाशी, प्रेमाशी, भावनेशी आहे. कल्याण हा श्री समर्थांचा एकनिष्ठ भक्त होता. तो सतत श्री समर्थांच्या सेवेला तत्पर असे. श्री समर्थांची ही कल्याणवर मर्जी होती. त्यामुळे इतर शिष्य कल्याणचा मत्सर करत असत. ही गोष्ट श्री समर्थांच्या लक्षात आलेली होती. एके दिवशी श्री समर्थ एका पायाने लंगडू लागले. सर्व शिष्य श्री समर्थांभोवती जमले आणि काळजीने सर्वतोपरी विचारपूस करू लागले. 2-4 दिवस श्री समर्थ लंगडतच होते. 4 दिवसांनी त्यांनी पायाला कापडाची पट्टी बांधल्याचे दिसून आले. कारण त्यांच्या पायाला लिंबा एवढे गळू झाले होते. 1 आठवडा झाला आणि त्या गळवाने चांगला मोठा आकार घ्यायला सुरुवात केली. श्री समर्थ बिचारे चालताना कष्ट सहन करत लंगडत होते. थोडं कणतही होते. 15 दिवसांनी त्यांच्या पायाचे गळू चांगले आंब्या एवढे मोठे झाले. गळू पिकल्याचे ते लक्षण होते. श्री समर्थांनी गळवा सभोवती कापडी पट्टी बांधली होती. आता मात्र शिष्यानं धीर धरवेना. कल्याण बाहेर गेला असताना संधी साधून इतर सर्व शिष्यांनी श्री समर्थांकडे आता गळू पिकले असेल तेव्हा ते फोडावे आणि आतील घाण बाहेर काढावी, म्हणजे आपल्याला बरे वाटेल, असा हट्ट धरला. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, गळू एखाद्या शस्त्राने फोडायचे म्हणजे खूप दुखेल. मला ते सहन होणार नाही. तेव्हा जर एखाद्या शिष्याने हे गळू मुखाने चोखून घेतले आणि आतील घाण बाहेर काढली तर दुखणार नाही. तेव्हा कोणीतरी एका शिष्याने गळू थोडे चोखून चावून त्यातील घाण शोषण करावी. श्री समर्थांचे हे म्हणणे ऐकून सर्व शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. काहींनी माना खाली घातल्या. काही वेळाने तिथे कल्याण आला. तेथील गंभीर वातावरण पाहून त्यांनी आपल्या गुरुबंधूंकडे चौकशी केली. तेव्हा त्याला त्याच्या गुरुबंधूंनी श्री समर्थांच्या पायाचे गळू मुखाने चोखून त्यातील घाण बाहेर काढायच्या श्री समर्थांच्या सूचनेबद्दल सांगितले. ते ऐकता क्षणीच कल्याण श्री समर्थांच्या पायाशी बसला आणि त्यांनी त्या गळवाला आपल्या दाताने किंचित हळूवार चावा घेतला आणि मोठ्या आनंदाने तो ते गळू चोखू लागला.
अल्पावधीतच त्याच्या लक्षात आले की ते गळू नसून श्री समर्थांनी पायाला खरोखरच एक चांगला पिकलेला हापूसचा आंबा बांधलेला आहे. त्याने ती गोष्ट श्री समर्थांसह सर्वांच्याच लक्षात आणून दिली. तेव्हा श्री समर्थ स्मितहास्य करत म्हणाले, मी मुद्दामच प्रथम एक लिंबू बांधून गळू झाल्याचे भासवले आणि नंतर काही दिवसांनी एक आंबा बांधून गळू वाढल्याचेही भासवले. कारण मला सर्वांना दाखवून द्यायचे होते की सत्शिष्य गुरुवर कोणत्या प्रकारे श्रद्धा ठेवतो. यावरून सर्व शिष्यांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि त्यांनी कल्याणचा मत्सर करणे सोडून दिले. ज्याच्यावर आपला विश्वास आहे अशाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितल्यास ती आपण करतो. आपल्या मनात शंका कुशंका येत नाहीत. श्रद्धेपोटी आपण आगीवरूनही चालू शकतो. श्रद्धा असलेल्याने काही सांगितल्यास आपल्याला ते पटते, कारण ते आपल्या बुद्धीपेक्षा हृदयाला जाऊन भिडते. श्रद्धा असल्यावर आपण मनोभावे वागतो. श्रद्धा असेल तेथे व्यवहार पाहिला जात नाही. श्रद्धा असल्यावर भौतिक गोष्टी व्यवहार बाजूला फेकले जातात. अध्यात्मात नेमके हेच असावे लागते. अध्यात्मात देहादी इंद्रियांच्या अतीत जायचे असते. देहादी इंद्रिय दूर सारून त्यांना निष्प्रभ करून आत आत खोल खोल हृदयात उतरायचे असते. त्यासाठी श्रद्धा विश्वास असावा लागतो. समोर दगडाची मूर्ती असते, परंतु तो दगड नसून त्या दगडात परमेश्वर प्रस्थापित झालेला आहे. म्हणजे प्रस्थापित झालेला आहे. प्रस्थापित झालेला आहे म्हणजे प्रस्थापित झालेला आहे. समोर दगड दिसत असला तरी त्यात योगेश्वर विराजित झालेला आहे म्हणजे आहे. येथे वादाचा तत्वाचा बुद्धीचा मुद्दा येतच नाही. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की धर्मावर श्रद्धा नसणारे लोक मला प्राप्त न होता मृत्यूरूपी संसारात जन्म मरणाचे फेरे घेत राहतात. धर्म याचा अर्थ अशा गोष्टी की ज्या आपण पाळायच्याच असतात. त्या करायच्या की नाही यासाठी आपल्याला मत नसते. योगाधिराज पातंजलींनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 यम म्हणजे धर्म सांगितले आहेत. हे सर्वांनी पाळायचेच आहेत. हे जर आपण पाळले नाहीत तर आपण येथील भौतिक वस्तू जगताच्या देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकतो. त्यामुळे आपण भगवंत श्रींना प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत भोग संचित आहेत तोपर्यंत आपण त्यामधून मुक्त होत नाही. ते संचित संपेपर्यंत आपण जन्म मृत्यूचे फेरे घेत राहतो. अर्थातच त्यामुळे आपण मुक्तीला वंचित होतो. परंतु जर आपली भगवंत श्रींवर श्रद्धा असेल तर आपण सहजच धर्माप्रमाणे आचरण करतो. त्या योगे आपले संचित संपुष्टात येते. भोग नव्याने निर्माण होत नाही. त्यामुळे आपण पूर्ण शुद्ध होतो. भगवंत श्रींना प्राप्त करतो. त्या योगधामी आपल्या मूलभूत मुक्कामी पोहोचतो आणि मुक्त होतो. पुन्हा जन्म मृत्यूचे फेरे घ्यावे लागत नाही. तेव्हा सांगायचे तात्पर्य म्हणजे श्रद्धेशिवाय मुक्ती अशक्य आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. हरि ओम.